त्यानंतर कोल्हापुरातनं मोठी बातमी। यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राच्या बाहेर आली आणि कोल्हापूर शहरामध्ये पावसाचा जोर जरी कमी असला तरी धरण क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस आहे। त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली आहे। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आहेत आपल्या सोबत। ज्ञानेश्वर, कोल्हापुरातली पावसाची स्थिती काय, किती बंधारे पाण्याखाली, काय परिणाम झालाय? स्वतः कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर आहे तो धरण क्षेत्रामध्ये कायम पाहायला मिळते। त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे। काल दुपारीच आहे ते पंचगंगा नदी आहे ती पात्राबाहेर पडली होती आणि हे पात्र आता विस्तारताना आपल्याला पाहायला मिळते। साधारण या ठिकाणी पाहायला गेलं तर पंचगंगा घाटावरती जी लोक समोरून चालत येतात त्यांच्यावरून अंदाज येईल आपल्याला की कमरेच्या वरती पाणी आहे ते या घाटावरती आपल्याला पाहायला मिळते। पंचगंगा नदी ही 32 फुटांच्या वर वाहताना आपल्याला दिसून येते। जर ही पाणी पातळी 39 फुटावरती गेली तर ती इशारा पातळी समजली जाते। त्यामुळे जिल्हा प्रशासन या सगळ्या बाबी लक्षात घेऊन आता अलर्ट मोडवरती असल्याचं पाहायला मिळते। जिल्ह्यातले एकूण 51 बंधारे आहेत ते सध्या पाण्याखाली गेलेले आहेत आणि जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्यांना आहे तो पूर आल्याची स्थिती आहे ती पाहायला मिळते। अनेक बंधाऱ्यावरून वाहतूक आहे ती कोल्हापुरातली विस्कळीत झालेली आहे। विशेषतः चंदगड, आजरा, गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा या तालुक्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे ते अतिवृष्टी होते। त्यामुळे या परिसरातल्या नद्या आहेत ते सध्या दुथडी भरून वाहताना आपल्याला दिसून येतात। पंचगंगा नदीची ही पाणी पातळी पाहायला गेलं तर 32 फुटांच्या वर गेलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता जिल्हा प्रशासन सुद्धा सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। कालचा जो पाऊस होता त्या पावसामुळे अनेक घरांची सुद्धा जिल्ह्यात पडझड झालेली आहे। काही घरांच्यावरती किरकोळ आहे ते दरड सुद्धा कोसळलेले आहे। त्यामुळे या नागरिकांचं स्थलांतर सुद्धा आहे ते जिल्हा प्रशासनानं केल्याचं पाहायला मिळते। पावसाचा जोर मात्र कोल्हापूरमध्ये असाच जर कायम राहिला तर मात्र कोल्हापूरमध्ये यावर्षी सुद्धा महापूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तीच परिस्थिती सध्या कोल्हापूरमध्ये दिसून येते। कारण पंचगंगा नदीचे पाणी पातळी आहे ते सध्या झपाट्याने वाढताना पाहायला मिळते। 32 फुटावरती सध्या पंचगंगा नदी आहे। या जर पाणी पातळीमध्ये वाढ झाली किंवा पावसाचा जोर जर कायम राहिला तर मात्र पंचगंगा नदी इशारा पातळीकडे वाटचाल करताना दिसून येते आणि त्यामुळे कोल्हापूरला यावर्षी सुद्धा महापुराची स्थिती उद्भवू शकेल अशा पद्धतीचा अंदाज आहे तो व्यक्त केला जातोय। ज्ञानेश्वर, या सगळ्या आत्ताच्या अपडेट